श्रीमन्महाधिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रांवृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिभिर्देवैः सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। जी बनकरू झाडे सिपी जीवेसाठी पाडुनी जन्मे काढी आठी। परी फळेसी तैची भेटी जै वसंतू पावे। अहो विषमा जै ओहट पडे तै मधुरते मधुर आवडे। पै रसायने तै गोडे जै आरोग्य देही। देवा, माळ्याने आपल्या जीवाच्या मोबदल्याने म्हणजे झाडाचे जगणे तेच आपले जगणे असे समजून झाडांना पाणी घातले आणि जन्मापाठी जन्म घेऊन असेच कष्ट केले, तरी पण एवढ्या कष्टानेही झाडांना फळे येतातच असे नाही। ते वसंत ऋतूच्या स्वाधीन आहे। त्याचप्रमाणे देवा, त्रिदोषाची विषमता कमी झाली असता मधुर रस मधुर लागतो आणि देहाचे ठिकाणी आरोग्य असले तरच रसायन परिणामकारक होते। औषध हे रोग निवृत्तीकर असते व ते रोग्याला दिले जाते। रसायन हे जरानिवारक व आयुष्यवर्धक असते व ते निरोगी मनुष्याला दिले जाते असे वैद्यशास्त्राचे मत आहे। का इंद्रिये वाचा प्राण या जाली यांचे त्याची सार्थकपण। जै चैतन्य येऊनी आपण संचरे माझी तैसे शब्दजात आलोडिले। अथवा योगादिक जै अभ्यासले ते तैची म्हणो ये आपुले। जै सानुकूल श्री गुरु ऐसिये जालिये प्रतीतीचे नि माझे। अर्जुन निश्चयाची नाच तुसे भास भोजे। देवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले। तरी साचची हे कैवल्यपती मज त्रिशुद्धी आली प्रतीती। जे तू देवदानवांची ये मती जोगा नवसी। तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा आपुलिया जाणे जाणीवा। तैसा कहीची नाही हे मद्भावा भरवसेनी आले। चैतन्य शरीरात प्रवेश करीते तेव्हाच इंद्रिये वाणी प्राण याचे असण्याचे सार्थक होते। त्याप्रमाणे मनुष्य जेवढे काही शास्त्रावलोकन करतो किंवा योगाधिक मार्गांचा अभ्यास करतो तेवढे सर्व श्री गुरुची कृपा झाली तरच खरोखर आपल्या स्वाधीन होते। श्री गुरु कृपेने शब्द यथार्थ समजू शकतात। या आलेल्या अनुभवाने अर्जुन मत्त होऊन दृढ निश्चयाची मूर्ती होऊन नाचू लागला व तसेच देवा तुझे म्हणणे मला पटले असे म्हणू लागला। हे कैवल्याचे स्वामी भगवंता, तरी तू खरोखरच देवदानवांचा बुद्धीस आकलन होण्यासारखा नाहीस हे त्रिवार सत्य आहे असा मला अनुभव आला। तुझ्या कृपेने जोपर्यंत तुझ्या वचनाचा यथार्थ व स्पष्ट बोध होत नाही तोपर्यंत आपल्या बुद्धीने जाणण्याचा एखाद्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याला त्यांचा यथार्थ बोध कधीही होणे शक्य नाही हे मला निश्चित कळून आले। स्वयमेवात्मनात्मानं वेत्तत्वं पुरुषोत्तम भूत भावन भूतेश देव देव जगतपते। हे पुरुषोत्तमा, हे जगतकर्त्या, हे जगत नियंत्या, हे देवाधिदेवा, हे जगतपते, तूच एक स्वतःला जाणू शकतोस। येथ आपुले वाढ पड जैसे आपडची जाणी जे आकाशे। कामी येतुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणी। तैसा आपुली सर्व शक्ती तुझ तूची जाणसी लक्ष्मीपती। येर वेदाधिकमती मिरवती वाया। हागा मनाते मागा सांडावे पवनाते वावी मवावे। आदिशून्य उतरोनी जावे केवते बाही।
तैसे हे तुझे जाणणे आहे, म्हणून कोणाही ठाकते नव्हे. आता तुझे ज्ञान होय तुझची जोगे. ज्याप्रमाणे आकाश आपल्या अफाट विस्तार आपणच जाणू शकते, किंवा मी इतकी घन आहे असा आपला घनवटपणा पृथ्वीत जाणू शकते, त्याप्रमाणे भगवंता आपल्या सर्व शक्ती सामर्थ्याला तूच एक जाणू शकतोस. बाकी तेथे वेदाधिक शास्त्रे तुला जाणण्याचा अभिमान व्यर्थच बाळगविता. बा अर्जुना, मनाला मागे कसे टाकता येईल? वाऱ्याला हाताने कसे मोजता येईल? बाहूच्या बळावर सृष्टीपूर्वीची शून्य स्थिती कशी तरून जाता येईल? त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाला जाणणे अशक्य आहे. म्हणूनच कोणालाही तुझे स्वरूप कळत नाही. तुझ्या स्वरूपाचे ज्ञान तुलाच होण्याजोगे आहे. निर्गुणाचे ज्ञान एकदाचे कसे तरी होऊ शकते, पण सगुणाचे ज्ञान होणे दुरापास्त आहे. याचे थोडक्यात विवरण मागे 9व्या अध्यायातील 371व्या ओळीवरील गुणार्थ दीपिकेत आम्ही केले आहे. पण निर्गुण स्वरूपापेक्षा सगुण स्वरूप कनिष्ठ आहे असे मानणाऱ्यांच्या मताचे परिवर्तन व्हावे, म्हणून येथे त्याचा पुन्हा विशेष विचार करावासा वाटतो. तथापि भूमन महिमा गुणस्य ते विबोर्धूमर्हत्य मलांतरात्मभी अविक्रियात् स्वानुभवादरूपतो ह्यनन्यबोध्यात्मतया चान्यथा. हे भगवंता, तुझ्या निर्गुण स्वरूपाचा महिमा निर्मळ अंतःकरणाच्या योग्यांना जाणता येतो, कारण ते स्वरूप निर्विकार स्वानुभव रूपातीत असल्यामुळे आपल्या स्वप्रकाश रूपात्म स्वरूपाने समजण्यासारखे आहे. दुसऱ्या कोणत्याही मार्गाने त्याचे ज्ञान होत नाही. या श्लोकावरील टीकेत श्रीधर स्वामी म्हणतात, इदानीं यद्यप्युभयोर विशेषेण दुर्ज्ञेयत्वमुक्तं तथापि गुणातीतस्य ज्ञानम कथंचित् भवेन्न तु सगुणस्य तव अचिंत्यानंत गुणात्वादिती. तुझ्या सगुण निर्गुण या दोन्ही स्वरूपाचे ज्ञान होणे दुस्तर असले तरी गुणातीतशा निर्गुणाचे ज्ञान होण्याचे एकदाचे होऊ शकते. पण अचिंत्य अनंत अपार गुण असलेल्या तुझ्या सगुण स्वरूपाचे पूर्ण ज्ञान होणे शक्य नाही. निर्गुण स्वरूपाचे तरी एकदाचे ज्ञान होणे कसे शक्य आहे हे सांगताना स्वामी म्हणतात, स्वानुभवादात्माकारांतः करण साक्षात्कारात. म्हणजे विशेषरहित असा जो आत्मा, तदाकार झालेल्या अंतःकरणाचा साक्षात्कार हेच निर्गुणाचे ज्ञान होय. नन्वन्तः करणमपि सविकारमेव विषयी करोतीति कथमात्मा कारतः तस्येत्यत् आह अविक्रीहियादिति विक्रिया विशेषाकारस्तद्दद्रिहात् विशेषाकारस्तद्रहितात् विशेष परित्याग एवात्मा कारतेत्यर्थ. अंतःकरणाला कार्यरूप विशेष पदार्थाचे ज्ञान होत असते, तेव्हा ते निर्गुण आत्माकार कसे होऊ शकते अशी कोणी शंका करतील. याला स्वामींनी उत्तर दिले आहे की अंतःकरणातील नाम रूपात्मक विशेष भाव नाहीसे झाले की अंतःकरण आत्माकार होते. म्हणून अंतःकरणातील सर्व नाम रूपात्मक विशेष भाव नाहीसे करून निर्गुण स्वरूपाचा साक्षात्कार करून घेणे एकदाचे शक्य आहे. पण अचिंत्य अनंत अपार गुणसागर अशा सगुण परमेश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान करून घेणे जीवाला कधीही शक्य होत नाही. येथे भगवत भक्त श्रीधराचार्यांच्या या मताप्रमाणेच माऊलींनी आपले मत प्रदर्शित केले आहे व असे सर्व संतांचे मत असून अनंताचे गुण अनंत अपार न कळेची पार श्रुती शास्त्रा तो हा महाराज विटेवरी उभा लावण्याचा गाभा शोभत असे श्री एकनाथ महाराजांनीही म्हटले आहे. जी आपण पया ते तूची जाणसी आणि का ते सांगावया ही समर्थ होसी, तरी आता एक वेळ घाम पुसी आर्तीची निवडळी जा. देवा, तूच आपल्याला जाणू शकतोस व दुसऱ्यालाही आपल्या स्वरूपाचे ज्ञान करून देण्यास तूच समर्थ आहेस. तर देवा, एक वेळ आता माझ्या इच्छेच्या कपाळावरील घाम पुसून टाक, म्हणजे माझी इच्छा पूर्ण कर. आपण या ते तुमची जाणसी आणि कांते सांगावया ही समर्थ होसी. सगुण परमात्मा अनंत गुणसागर आहे कसा आहे, तो अवतार कसा घेतो,
व त्याचा अवतारही अनादि सिद्ध कसा राहू शकतो इत्यादी त्याची लीला जीवाला सर्वस्वी अगम्य व अतर्क्य आहे असे मागील ओळीत सांगून या ओळीत माऊली म्हणतात, परमेश्वर वचनानेच परमेश्वराच्या सगुण स्वरूपाचे ज्ञान होऊ शकते, जीवाला ते स्वतःच्या बुद्धीने होऊ शकत नाही. हे आई केले की भूत भावना भव गज पंचानना सकळ देवदेवतार्चना जगन्नायका. जरी थोरी तुझी पाहत आहो तरी पासी उभे ठाकावया ही योग्य नोहे. या शोच्यता जरी विनवू बिहो तरी आन उपायो नाही. भरले सरिता समुद्र चौकडे परी ते बापियासी कोरडे. का जै मेघोनी थेंबुटा पडे तै पाणी की तया. तैसे श्री गुरु सर्वत्र आथी परी कृष्णा म्हा तूची गती. हे असो मज प्रती विभूती सांगे. हे प्राणी मात्राला उत्पन्न करणाऱ्या, हे संसार रूपी हत्तीचा नाश करणाऱ्या, हे सकळ देवांना पूज्य असणाऱ्या, हे जगताचे स्वामी असणाऱ्या माझे हे बोलणे ऐकलेस काय? अनुभवलेल्या तुझ्या थोरवीकडे लक्ष दिले असता तुझ्यापाशी उभे राहण्यापुरती देखील आमची योग्यता नाही. या अपात्रतेचे वाईट वाटून जरी तुम्हाला विनंती करायला भ्यालो तरी पण त्या वाचून दुसरा उपायही नाही. चहूकडे समुद्र, नद्या इत्यादी जलाशय जरी भरले तरी त्या बापड्या चातकाच्या दृष्टीने मात्र ते सर्व कोरडेच होत. कारण जेव्हा मेघातून पाण्याचा थेंब पडतो तेव्हाच तो ते पाणी पित असतो. त्याप्रमाणे उपदेश करणारे श्री गुरु सर्वत्र असले तरी श्रीकृष्णा आम्हाला मात्र शरण जाऊन विचारण्याला तूच एक गती आहेस. हे असो, मला आता आपल्या विभूती सांग. तैसे श्री गुरु सर्वत्र आथी परी कृष्णा आम्हा तूची गती. ज्ञानी भक्त श्री गुरु या संज्ञेस पात्र असतात. असे ज्ञानी भक्त श्री गुरु रूपाने सर्वत्र असले तरी श्री गुरु रूपाने ज्या ज्ञानी भक्तांचा शिष्याशी संबंध आला असेल तोच त्याचा सर्वस्वी शरण जाण्याला योग्य श्री गुरु असतो व त्यांच्यापासूनच शिष्यांनी आपल्या सर्व शंका निरसन करून घेऊन परोक्ष ज्ञान व अपरोक्ष ज्ञान प्राप्त करून घ्यावे. वक्तुर्मर्हस्य शेषेण दिव्याह्यात्म विभूतया याभिर्विभूतिभिर्लोका निमात्स्वं व्याप्य तिष्ठसि. कथं विद्यामहं योगी स्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया. भगवंता, या विभूतीच्या द्वारा या त्रैलोक्याला तू व्यापून आहेस त्या संपूर्ण आपल्या दिव्य विभूती मला सांग. हे योगेश्वरा, तुझे अखंड चिंतन करण्याकरता मी तुला कुठे कुठे जाणावे व कोणकोणत्या पदार्थाचे ठिकाणी माझ्याकडून तू चिंतेला जाण्या योगा आहेस. जी तुझी या विभूती या घविया परी व्यापिती या शक्ती दिव्या जिया तिया आपुलिया दावा बिया आपण मज. जी ही विभूती जया समजता लोका ते व्यापून आहासी अनंता तिया प्रधाना नामांकिता प्रकटा करी. जी कैसे मिया तू ते जाणावे काय जाणोनी सदा चिंतावे. जरी तूची म्हणू आघवे तरी चिंतन चिन्ह घडे. देवा, दिव्य शक्तीने व्यापून असलेल्या ज्या तुझ्या संपूर्ण विभूती आहेत त्या आपल्या आपण मला दाखवाव्यात. ज्या विभूतींनी या सर्व त्रैलोक्याला तू व्यापून आहेस त्यापैकी मुख्य व नामांकित अशा ज्या असतील त्या आपण मला सांगा. देवा, मी तुला कशा रीतीने जाणू शकेन? काय जाणून सर्वदा तुझे चिंतन करता येईल हे सांग. सर्व तूच आहेस असे समजले तर चिंतनच होऊ शकत नाही. विस्तरेणात्मनो योगम विभूतिं च जनार्दन भूयः कथयं तृप्तिर्हि शृण्वन्तो नास्ति मे मृतम. हे जनार्दना, आपले योग सामर्थ्य म्हणजे बहुरूप होण्याचे सामर्थ्य व विभूती यांचे विस्ताराने वर्णन करून पुन्हा सांगा. तुमच्या वचनामृताचे कितीही श्रवण केले तरी माझी तृप्ती होत नाही. म्हणून मागा भाव जैसे आपले सांगितले त्वा उद्देशे आता विस्तारोनी तैसे एक वेळ बोले. जया जया भावाची ठाई तू ते चिंतिता मज सायास नाही. तो विवळ करुनी देही योग आपला. म्हणून मागे जसे आपण संक्षेपाने आपले भाव सांगितले
तसेच आता विस्ताराने एक वेळ पुन्हा सांगा. ज्या ज्या भावाचे ठिकाणी तुझे चिंतन करणे मला सोपे जाईल तो आपला योग मला स्पष्ट करून सांगा. योग आपला योग म्हणजे ऐक्य हे मागे सांगितले आहे. नामरूपाचे परमेश्वराशी जे ऐक्य आहे किंवा परमेश्वरच नामरूपाने जो प्रकट झाला आहे ते ऐक्यच येथे योग या शब्दाने सूचित केले आहे. आली आणि पुसली या जी या विभूती त्याही बोलाविया भूतपती येथ म्हणसी जरी पुढती काय सांगू. आणि देवा आपल्या ज्या प्रधान विभूती सांगा म्हणून मी प्रार्थना केली त्याही मला सांगा. येथे कदाचित असे म्हणाल की पुन्हा पुन्हा काय सांगायचे आहे. विभूती भगवान ज्या अगाध सामर्थ्यादी ऐश्वर्याचे मूळचाच युक्त असल्यामुळे सर्वश्रेष्ठ होतो ते त्याचे सर्वश्रेष्ठत्व जीव वर्गातील एखाद्या जीव व्यक्तीच्या ठिकाणी अंशाने प्रकट झाले असता ती व्यक्ती त्या वर्गात श्रेष्ठ समजली जाते व तिलाच विभूती म्हणतात. सारांश विभूती ही अपूर्ण असा जीव असतो व अवतार हा पूर्ण ब्रह्म असतो असा या दोहोत फरक आहे. जीव मुळात खरोखर पूर्ण ब्रह्म असताना अज्ञानामुळे आपल्याला अपूर्ण मानतो व त्याला सर्वत्र अपूर्णताच दिसते. आणि जगात परमेश्वरच जगत रूपाने प्रकट झाला असला तरी त्याचा जीवाला अनुभव येत नाही. तो अनुभव विभूतीच्या द्वारा थोडा तरी त्याला येऊ शकेल. या भावनेने अज्ञानी लोकांची भूमिका घेऊन अर्जुनाने भगवंताला आपल्या विभूती सांगण्याविषयी प्रार्थना केली. तरी हा भाव मना जणे जाय हो जनार्दना पै प्राकृता ही अमृतपाना नान म्हणवे जी. जे काळकुटाचे सहोदर जे मृत्यू भेणे प्याले अमर तरी दिहाचे पुरंदर 14 जाती. ऐसा कवडे क्षीराब्धीचा रस जया वायाची अमृतपणाचा आभासू तयाचाही विठांशू जे पुढे म्हणून येदी. तया पाबळे याही येतुलेवरी गोडीयेची आथी थोरी मग हे तव उधारी परमामृत साचे. जे मंदराचळून ढाळीता क्षीरसागरून ढवळीता अनादी स्वभावता आईते आहे. जे द्रव्यना नव्हे बद्ध जेथ नेणीजती रसगंध जे भलतयाही सिद्ध आठवलेची भावे. जयाची गोठीची एक ऐकत खेवो आघवा संसारू होय वावो बळिया नित्यता लागे येवो आपण पेया. जन्म मृत्यूची भाख हरपोनी जाये निशेख आत बाहेरी महासुख वाढोची लागे. मग दैवगत्या जरी सेविजे तरी ते आपणची होऊन ठ्याकीजे. ते तुझ देता चित्त माझे पुरे म्हणून शके. देवा जनार्दना अशी तुझ्या मनात कदाचित कल्पना येईल पण प्रकृतीजन्य ही अमृत प्यायला मिळाले असता जसे कोणाच्याने नको म्हणवत नाही. जे अमृत काळकुटाचा भाऊ होय. मृत्यू येऊ नये म्हणून ते इंद्रादी प्याले तरी ब्रह्मदेवाचे एक दिवसात 14 इंद्र होतात. असा कोणी एक क्षीर समुद्रातून निघालेला जो रस त्याचे ठिकाणी व्यर्थ समर्पणाचा भास आहे पण त्याचीही गोडी पुरे असे म्हणू देत नाही. अशा त्या क्षुद्र पदार्थांच्या गोडीची एवढी थोडी आहे. मग पहा हे तर खरोखर परमामृतच आहे. या परमामृताकरता मंदराचलाला फिरवावे लागले नाही. क्षीर समुद्राला डवळावे लागले नाही. हे अनादी स्वाभाविक व सिद्ध आहे. जे पातळ नाही घट्ट नाही ज्याचे ठिकाणी रसगंधादी गुणही नाही व जे स्मरण झाल्याबरोबर आपल्या ठिकाणी मूळचेच आहे असा कोणालाही अनुभव येतो. या परमामृताचे नुसते वर्णन ऐकता सर्व संसार खोटा ठरतो व आपल्या विनाशीपणा जाऊन बळेच आपल्या ठिकाणी नित्यता धर्म येतो. जन्ममरणाची भाषा निशेष नाहीशी होते व आत बाहेर परमसुख वाढू लागते. सुदैवाने या परमामृताचे सेवन झाले असता ते आपणच होऊन राहते. असे हे परमामृत तू मला पाजित असताना माझे चित्त पुरे म्हणू शकत नाही. तव तुझे नामची आम्हा आवडे वरी भेटी होय आणि जवळीक जोडे पाठी गोठी सांगसी सुरवाडे आनंदाची. भगवंता तुझेच नाव तर आम्हाला अत्यंत प्रिय वाटते. त्यातही पुन्हा तुझे दर्शन होऊन नित्य सानिध्य आहे. त्यात पुन्हा प्रेमाचे गोड गोड गोष्टी सांगतोस.
भक्ताला भगवंतांच्या सगुण स्वरूपाचे व त्याच्या गुणाचे कसे अनुपम व अवीट प्रेम असते याचे अर्जुनाने अनुभवाने वर्णन केले आहे. भगवंताचे स्वरूप पाहता पाहता व गुण ऐकता ऐकता भक्ताच्या मनाची कधी तृप्तीच होत नाही. गोपीनाम परमानंद आसीत गोविंद दर्शने क्षणम युगशतमीव यासाम येन विना भवत. भागवत स्कंद अध्याय 19 16 श्लोक. प्रेम संपन्न गोपींना नुसत्या भगवंताच्या दर्शनाने देखील परमानंद किंवा ब्रह्मानंद होत होता व त्या देहभान विसरत होत्या. परमात्मा क्षणभर जर त्यांना दिसला नाही तर तो क्षणाचा काळ त्यांना शेकडो युगासारखा जावा इतके त्यांना श्रीकृष्णाच्या विरहाचे दुःख होत होते. आता हे सुख काही सया सारिखे, काही निर्वेचना, काही निर्वचेना मज परितोखे, तरी ये तुले जाणे जे येणे मुखे, पुनरुक्ती ही हो. हा गा सूर्य काय शिळा, अग्नी म्हणो येत आहे ओवळा, का नित्य वाहत या गंगा जळा, पारसे पडसे. तुवा स्वमुखे जे बोलिले, हे आम्ही नादासी रूप देखिले, आजी चंदन तरुची फुले तुरंबिता होमा. तया पार्थाची या बोला, सर्वांगे श्रीकृष्ण डोलला, म्हणे भक्ती ज्ञानासी जाहला गरुहा. ऐसा पती कराची या तोषांतू, प्रेमाचा वेग उचंबळतू, तो सायासे सावरुनी अनंतू काय बोले. आता हे होणारे सुख कशासारखे आहे, हे मला झालेल्या आनंदामुळे शब्दाने काही सांगता येत नाही. पण एवढे मात्र मला सांगता येते की तुमच्या मुखाने ते सांगितले गेले तरी ते गोडच लागते. भगवंता, सूर्य शिळा होतो काय, अग्नीला ओवळा म्हणता येते का, नित्य वाहणाऱ्या गंगाजळाला पारसे पण असते काय. तुम्ही जे स्वमुखाने सांगितले ते ऐकून आम्ही मूर्तिमंत नाद ब्रह्मच पाहिला किंवा आज सुवासिक अशा चंदनाच्या झाडाच्या फुलाचा सुवास घेत आहो असे वाटले. असे अर्जुनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्ण सर्वांगाने डोलू लागले व खरोखर अर्जुन हा भक्ती ज्ञानाचे कोठार झाला असे मनात म्हणाले. याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी भक्ती ज्ञानाचा आविष्कार पाहून भगवंताला झालेल्या संतोषाने भगवंताच्या अंतःकरणात प्रेम उचंबळून आले. पण मोठ्या प्रयत्नाने तो प्रेमाचा वेग आवरून देव पुढे बोलू लागले. श्री भगवान वाच, हंतते कथयिष्यामि दिव्याह्यात्म विभूतया, प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ, नास्त्यंतो विस्तरस्य मे. भगवान म्हणतात, हे कुरुकुलात श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना, माझ्या विस्ताराला मर्यादा नसल्यामुळे मी आता तुला माझ्या दिव्य अशा मुख्य विभूती सांगतो. मी पितामहांचा पिता, हे आठविता ही नाठवे चित्ता, की म्हणतसे बा पंडुसूता भले केले. अर्जुनाचे प्रेमात भगवान इतके मग्न होते की मी ब्रह्मदेवाचाही पिता आहे याची आठवण करताही भगवंताला आठवण होऊ शकत नव्हती. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला, बापा अर्जुना बरे केलेस असे म्हटले. जीवाला ज्ञान असल्यामुळे कशाचीहीच विस्मृती होते आणि भगवंताला कधीच अज्ञान नसल्यामुळे व तो सर्वज्ञ असल्यामुळे त्याला विस्मृती कधीच नसते. पण अर्जुनावरील प्रेमामुळे त्याला म्हणजे भगवंताला विसर पडला व अर्जुनाला बापा अर्जुना असे म्हटले. आपला विसर पडणे हा प्रेमाचा स्वभावच आहे. अर्जुना ते बा म्हणेथ काही, आम्हा विस्मो करावया कारण नाही, अंगे तो लेकरू काही नव्हेची नंदाचे. तेथे भगवंतांनी अर्जुनाला बापा अर्जुना म्हटले याचे आपणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. भगवान स्वतः नंदाचे लेकरू झाले नाही काय. लौकिकातही बाप प्रेमाने मुलाला बाबा म्हणताना दिसतो, हे एक प्रेमाचे लक्षण आहे. त्याच लक्षणाने अर्जुनावरील भगवंताच्या प्रेमाचा माऊलींनी उल्लेख केला आहे. भगवान पितामहाचा पिता खरा, पण आपल्या भक्ताचे प्रेम वाढवण्याकरता आपल्या भक्ताशी बाल भावनेने क्रीडा करतो. परिप्रस्तुत ऐसे असो, हे करवी आवडीचा अतिसो, मग म्हणे आईके सांगत असो धनुर्धरा. तरी त्वा पुसली या विभूती, तयांचे अपारपण सुभद्रापती,
ज्या माझियाची परी माझी आहे मती आकळती ना. पण सध्या हे बाजूला ठेव. मनात असलेले अतिशय प्रेमच असा प्रकार करवीत असते. मग भगवान म्हणतात, धनुर्धरास सांगतो ते ऐक. तू माझ्या विभूती विचारल्यास, पण अर्जुना त्यांना मर्यादाच नाही, कारण मलाच माझ्या विभूतींची संख्या करवत नाही. ज्याप्रमाणे दोरीवर भासणारा सर्प दोरी जितकी लांब असते तितकाच तो लांब भासतो, त्याप्रमाणे परमात्मा मर्यादा आहे, म्हणून त्याच्याशी ऐक्य राहून जेवढे काही भासते ते सर्व अमर्यादच असते. हा नियम आहे. अंगाचिया रोमा किती जयाचिया तयासी न गणवती, तैसिया माझिया विभूती असंख्य मज. एरवी तरी मी कैसा खेवळा, म्हणून आपण पयाही नव्हेची फुडा. या लागी प्रधान जिया रुडा, तिया विभूती ऐके. जिया जाणीतली यासाठी आगवी या जाणीतली या की होती किरीटी. जैसे बीज आलिया मुठी तरुची आला होय, का उद्यान हाता चढिन्नले तरी आपैशी सापडली फळे फुले. देवी देखलिया जिया देखवले विश्व सकळ. एरवी साचची गा धनुर्धारा, शेव काम नाही शेवटू माझी या विस्तारा. पै गगना ऐशिया पारा मज माझी लपणे. अंगावर रोमांच किती आहेत हे ज्याचे त्याला जसे मोजून सांगता येत नाही, त्याप्रमाणे माझ्या विभूती मलाच मोजता येण्याजोग्या नाहीत. एरवी मी कसा व केवढा आहे मलाच स्पष्ट कळत नाही. म्हणून मुख्य विभूती ज्या प्रसिद्ध आहेत त्या सांगतो ऐक. ज्याप्रमाणे बीज हाती आले असता वृक्ष हातात आल्यासारखा होतो, त्याप्रमाणे ज्या माझ्या मुख्य विभूती जाणल्या असता संपूर्ण विभूती जाणल्या जातील. किंवा बगीचा हातात आला असता त्यातील फुले फळेही अनायासे हातात येतात, त्याप्रमाणे ज्या विभूती समजल्याबरोबर सर्व विश्वच विभूतीमय दिसू लागते. कारण ज्याला आपण अमर्याद म्हणतो असे आकाशही माझ्या ठिकाणीच असते. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिताः, अहमादिश्च मध्यञ्च भूतानामन्तैव च. हे निद्रा जिंकणारे अर्जुना, मीच सर्वांचा आत्मा असून सर्व भूतांच्या हृदयात आहे, म्हणून सर्व भूतांचा आदी मध्य व अंत मीच आहे. ऐके कुठीला लालक मस्तका, धनुर्वेद त्र्यंबका. मी आत्मा असे एकैका भूतमात्रांचा ठाई. आतुलीकडे मीही याचे अंतःकरणी, भूता बाहेरी माझीची गवसणी. आदी मी निर्वाणी मध्यही मीची. काळे कुरळ केस मस्तकावर धारण करणाऱ्या धनुर्विद्येत दुसरा शंकर असलेल्या अशा अर्जुना ऐक. मी प्रत्येक भूताचे ठिकाणी आत्मरूपाने आहे. या भूतांच्या आत अंतःकरणात मीच असून बाहेरून सर्व भूतांना माझीच खोळ घातलेली आहे. व भूतांचा आदी अंती व मध्यही मीच आहे. भूतांच्या आत बाहेर मीच आहे असे म्हणून भगवंतांनी आपल्या अद्वैत स्वरूपाचे ठिकाणी त्यांच्याहून भूतांच्या किंवा नामरूपाचे भिन्न अस्तित्व मानण्यास जागा दिली नाही असे हेच दाखवले आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.